येऊ नका धर्माच्या कार्याला. बरोबर आहे का? अहो मारवाडी लोकांमध्ये मायबापांनो साहेब लाख लाख आणि 2-2 लाख रुपये वर्गण्यात येतात ते मंदिर बांधायला, आणि ठरलेले आकडे आहे त्यांचे. आपल्या हिंदू धर्मामध्ये 51,000 रुपये दिले का 1100 रुपये दिलं तरी तो म्हणतो पावतीवर नाव नाही आलं आमचं अजून, इथं नाव दिसलं नाही लिहिलेलं अजून. 5,000 दिले तरी काय पडलंय नावात. म्हणून 2 गोष्टी, संतांमध्ये पण समता पाहिजे. संतांमध्ये पण नाही. तुमचा मार्ग वेगळा आहे, विष्णू मार्ग वेगळा आहे, हा मार्ग वेगळा आहे. जायचं तर एकाच ठिकाणी आहे ना. पुण्याला जायला अनेक गाड्या आहे. कोणी या गाडीने जातं, कोणी त्या गाडीने जातं, कोणी एसटीने जातं, कोणी तसं, कोणी फास्टने जातं. ज्याच्या त्याच्या गाड्या आहे, रस्ते वेगळे वेगळे. कोणी भगवान विष्णूला मानणार आहे, कोणी परमात्म्याला मानणार आहे, कोणी गीतेला मानणार आहे, कोणी होम हवनाला मानणार आहे, कोणी साधनेला मानणार आहे, कोणी तुमच्या संकल्प शक्तीला मानणार आहे. बरोबर आहे का? तुम्ही इथं आल्यानंतर तुमच्या आतमध्ये काय टाकलं जातं? पहिलं संकल्प शक्तीची पॉवर, की तुम्ही चैतन्य आत्मा आहे. तुम्ही रडत बसायचं नाही माझ्यावर करणी झाली. इथं आल्यानंतर जो माणूस इथं आला, जो व्यक्ती इथं आला, त्यांना हात जोडून सांगतो की तुमच्यावर बाहेरची बाधा झाली, हा विचार जर तुम्ही केला त्या ठिकाणीच तुम्ही स्वतः मेले. म्हणजे जगाच्या पाठीवर तुम्हाला काहीच नाही. तुझ्या पायाला फक्त 2 काटे मारतो मी. काय मारतो? 2 काटे. हाताने डोळे बांधतो चांगले, आणि एका हातात साप धरतो आणि 2 हाताने काटेच मारतो फक्त. तुला नाही सापाचं विष चढवलं तर मग सांग. एवढी ताकद आहे दादा आत्म्यामध्ये. तुम्ही जसा विचार कराल तसा हा आत्मा तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी देतो. तुम्ही म्हटलं बाबा तर इथून रस्त्याने जाता जाता साप दिसन म्हटलं की तो तिकडं कुठं पलीकडं असन तरी तो साप तुमच्याकडे येऊन उभा राहत. आठवण काढून राहिले ना तुम्ही, आठवण काढून राहिले. आता ते एखाद्या दिवशी म्हणा बघतो रोज बाई लय दिवस झालं डोकंच दुखलं नाही माझं. 8 दिवस म्हणून बघा फक्त घरात लय दिवस झालं डोकंच दुखलं नाही. महाराजाचे तांदूळ खाल्ल्यापासून डोकंच दुखलं नाही. फक्त 1 दिवस तांदूळ खाऊ नका तुम्ही, दुसऱ्या दिवशी तुमच्यावर डोक्याचा अटॅक झालेला असेल. हे प्रत्येकाचे रिझल्ट आहे महाराज रिझल्ट आहे त्या गोष्टीचे. म्हणून जे काय आहे ते आपल्या आत्म्यामध्ये. समोर आसनावर बाबांनी सांगितलं असेल तुम्हाला की समोर बसायचं आसन, माळ, गोमुखी, आपली कोणाला हात लागू द्यायचा नाही, पाय लागू द्यायचा नाही. आपण तिथं बसायचं, बसल्यानंतर एक लोट्यात पाणी घ्यायचं आणि 11 संकल्प लिहायचे. जे संकल्प तुम्हाला त्यांनी सांगितले असेल, काय काय लिहायचे, काय काय म्हणायचं. हे माझं सगळं झालेलं आहे, पोरीचं लग्न झालेलं आहे, मी जमीन घेतलेली आहे, जुमडा घेतलेला आहे, काय पाहिजे तुम्हाला माझ्या घरातली सगळी करणी, माझी सून चांगली बोलून राहिली, चांगलं जेवण करून देऊन राहिली. ज्या सासू असतील तर बिचारायचं तेच दुखणं काय असं, सासायचं दुखणं काय असं, सुनाचं दुखणं काय असं, नवरा चांगला बोलत नसेल तिच्यासोबत, माझा नवरा चांगला बोलला पाहिजे. प्रत्येक महिलेचं दुखणं, प्रत्येक माणसाचं दुखणं. बाबाने म्हणाला नंबर वाढलेला नाहीये, बघून परमात्म्याच्या कृपेने चष्मा पुरला. जसे जसे असं उत्तर तसे जे काही संकल्प लिहून ते 11 संकल्प आपण लिहायचे. रोज सकाळी ते नियम करायचा. 21 माळ करत असताना आपली माळ कोणाला दिसता कामा नाही, हे त्यांनी सांगितलं असतं ना तुम्हाला. हा, माळ करत असताना आपली माळ कोणाला दिसता कामा नाही. आपण जप करतो गावभर सांगायचं नाही मी 21 माळा केल्या, 21 माळा केल्या. भगवंताने तुला फुकट सृष्टीतून पाणी दिलं, त्यावेळेस म्हटलं काय मी याला पाणी दिलं, याला पाणी दिलं, याला पाणी दिलं, याला पाणी दिलं म्हटलं का? कोणी आतापर्यंत कुठे त्यांनी नोंद दाखवली का तुमची? नाही दाखवली. आता 4 दिवस पाणी नका येऊ दे बरं, तुमच्या विहिरीतलं पण पाणी कमी होऊन जातं. हे लावलं ना आता नळ्या, तर 4 दिवस पाणी जर कमी झालं तर आपल्या विहिरीतलं पण पाणी कमी होऊन जातं. मग कुठून? मग त्याच्याकडेच ना. मग चांगले हवन, हो, मग देवाला प्रार्थना, आणि मग शेवटी माणूस काय म्हणतो? त्याच्या हातात आहे. आपण कोणाच्या हातात आहे? त्याच्या हातात आहे. सगळं वरती तोंड करून त्याच्या हातात आहे. पहिल्यापासूनच म्हणणं त्याच्या हातात आहे. पहिलं म्हणत नाही, पहिलं म्हणतो विहिरीत आहे ना, आपल्या विहिरीत पाणी लाव रे, मोटर लाव. होय मी तुला सांगतो ना, लाव मोटर. मग शेवटी मोटरला पाणी निघलं की मग म्हणतो माणूस नाही, देवाच्याच हातात आहे सगळं काही. म्हणून तसं पहिल्यापासूनच देवाच्या हातात राहा. कसंही राहू द्या, कसंही खाऊ द्या, भगवंताला आपल्या घरचं खा. महाराज तुम्हाला का सांगतो, ज्ञानेश्वर महाराजाची, तुकाराम महाराजाची, एकनाथ महाराजाची ही पवन पावित्र भूमी आहे. या भूमीत दुसरे देवी देवता आणून ठेवू नका. कुठंही कोणत्याही महिलेच्या, मी कोणत्याही कोणाच्या विरोधात नाहीये, कोणाच्याही हे इच्छात नाहीये. मी फक्त एवढंच सांगतो, आपले देव सोडून, आपली देवी देवता सोडून कोणत्याही देवी देवताला प्रसन्न करण्याचा कोणताही प्रयत्न कर. 33 कोटी सोडून तो 34 कोटीकडे चालला परत. अजून 33 कोटी कमी पडले याला. हिच्यातला कुठं प्रसन्न होणार राहिला एखादा, तो 34 कोटीकडे चालला एखादा. आता तुम्ही ओळखून घ्या, तुमच्या आजूबाजूला झालेल्या घटना आहे हे प्रत्येकाने. आणि महिला मंडळ तुम्ही लक्षात ठेवा, सगळ्यांनी जेवढ्या ज्याचे ज्यांना तुमच्या नवऱ्याची आयुष्य जर दीर्घ आयुष्य सत्यवान बनवायचं नसेल, त्याला विचारायला 1 वर्षाचं 2 वर्षाचं. तुम्ही काही यमाकडे जाणार नाहीये.
कोणी जाणार नाही तुमच्यातल्या. ती प्रोसेस म्हणून केलं. आता तुम्हाला सांगतो